सेवेसाठी निवडलेला अभंग संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या गाथेतील माणसाच्या परमार्थिक जीवनामध्ये चांगला आणि वाईट या दोन्ही गोष्टीचा अर्थ समजून चांगल्याची साथ आणि वाईटाला लाथ या हेतूने तुकाराम महाराजांनी एक चिंतन सांगितलेलं आहे. आजच्या प्रवचनासाठी निवडलेला हा अभंग गाथेतील 621 नंबरचा अभंग आहे आणि त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, मऊ मीनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदोयसे, मेले जित असून निजोनिया जागे, जो जो जे मागे ते देऊ, भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाची काठी देऊ माथा, माय बापाहुनी बहु मायावंत, करू घातपात शत्रुहुनी, अमृत ते काय गोडामा पुढे, विष ते बापुढे कडू किती, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्यांचे पुरे कोड त्यांचे परी. सजन हो, परमार्थ आणि परंपरा या माणसाला चांगलं आणि वाईट शिकवतात. चांगल्याच्या बरोबर राहा, वाईटापासून दूर जा. चांगल्याची वाढ करा, वाईटाचा नाश करा. मग हे करताना व्यवहार सुद्धा आम्हाला समजून सांगण्याचा तुकाराम महाराज नेहमी प्रयत्न करतात. आमच्या भिल्ल समाजाचा इतिहास हा एक नाईक समाज, विश्वासू समाज, राखणकर्ता समाज, एक आपल्या कौशल्याने, आपल्या ज्ञानाने आणि आपल्या इमानदारीने या जगात अत्यंत अक्कल हुशारीने माग काढणारा समाज अशा विविध मार्गाने इतिहासामध्ये नोंदला गेला. भक्ती मार्गामध्ये सुद्धा एकलव्याच्या शिक्षणापासून, प्रशिक्षणापासून की आमचा परंपरेचा जो रानावनात शिकारीचा धंदा आणि त्यातून आमच्या अंगात आलेल्या परंपरेच्या कला, अशाच एका कलेतून एकलव्याचा उगम झाला. आणि मग महाभारतामध्ये नोंदला गेलेला एकलव्य आमच्या धर्मातील सर्वात प्रामाणिक अशा प्रकारचा प्रशिक्षण घेणारा प्रशिक्षणार्थी होता. भक्ती मार्गामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती जर आपण इतिहासात पाहिली असेल तर ती आमच्या शबरीची आहे. शबरी भिली नव्हती, आपल्या पालात, आपल्या झोपडीत राहायची, पण भगवंताची भक्ती नामस्मरणातून करायची. अडाणी असली तरी मनापासून देवाचं नाव, देवाचं स्मरण करायची. आणि मग आपल्याला सगळ्यांना रामायणामध्ये माहिती आहे की जेव्हा देव वनवासाला होते, आता देवांच्या अंतरंगामध्ये आपल्या भक्ताविषयीच्या भावना आणि भक्ताचं प्रेम हे श्रीकाल ज्ञान त्यांना होत असतं. आणि मग ही मोठ्या आशेने आपल्या पालात वाट पाहायची की एक दिवस राम येतील आणि मला भेटतील. आणि खरोखर एक दिवस राम त्या झोपडीत आले आणि तिला दर्शन दिले. आपण नेहमी पाहुण्याचं आदरातिथ्य करताना काहीतरी चांगली गोष्ट, चांगले पदार्थ, चांगला प्रसाद, चांगला निवद करतो. पण रानात राहणाऱ्या याच्याकडं असं काहीच नव्हतं की ज्याच्यामुळे आपण काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करू. ज्याकडे होते ते गावरान बोर, ते गोड का आंबट याची कल्पना नाही. माया आणि प्रेम, भावना आणि भक्ती यांचा संगम तिच्याजवळ होता. आणि म्हणून तिने प्रत्येक बोर चाखून पाहिलं. गोड असेल तर ते बाजूला काढून ठेवलं, आंबट असेल तर फेकून दिलं. देव सुद्धा आपल्या भक्ताच्या भक्तीला कसा पावतो याचं उत्तम उदाहरण शबरीने दाखवून दिलं.
जो देव त्रिकालाचा तारणहार आहे त्याने त्या शबरीची उष्टी बोरं सुद्धा आवडीने खाल्ली. तात्पर्य, आमच्या समाजाचा इतिहास हा फार मोठा आहे. या इतिहासामध्ये प्रत्येक जातीला काही दूषण, दोष आणि गुण जोडलेले असतात. आमच्या मधलं वैशिष्ट्य आहे की प्रामाणिकपणा, चिकाटी, कष्ट हे आमच्या जातीला जोडलेले गुण आहेत, जे आमच्या इतिहासातील पिढ्यानपिढ्या आमच्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे. मग आजच्या या प्रवचनाला विमलबाई आणि फुलाबाई या दोन्ही मातांच्या जाग्याला आमच्या समाजाला भक्ती मार्गाचा हा प्रपंच पुढे नेताना फार काही अभ्यास करूनच भक्ती केली जाते, फार काही दिंड्याला जाऊनच भक्त होतो, फार काही 15 दिवस देवाच्या दारात जाऊन बसल्यानेच भक्त प्रामाणिक असतो असं नाही. आपल्या संसारात, आपल्या कामात आपण जर देवाचं नामस्मरण केलं, देवाला मान्य असणारे विषय जर आम्ही स्वीकारले आणि देवाला अमान्य असणारे विषय जर आम्ही टाळले तरी आमची भक्ती पूर्ण होते. चांगलं करत गेलं, वाईट टाळत गेलं आणि देवाचं भजन केलं. भजन करायला काय देवळातच जाऊन बसलं पाहिजे, टाळत घेतला पाहिजे, पखवाजच घेतला पाहिजे, बाईकच लावला पाहिजे असं नाही. आपण जर एखाद्या वावरात कामाला असू, आपण जर रानात एखाद्या लाकूड फाटा गोळा करत असू, आपण जर एखाद्या कष्टाच्या कामात असू, तर मुखात राम आणि हातात काम असं जर आमचं मिलन आयुष्यभर चाललं तरी आमची भक्ती फळाला जाईल. आणि म्हणून तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी, दावी रूपमद गोपिका रमण, ठेवू दे चरणावरी माथा, पाहिनी श्रीमुख देईन आलिंगन, जेने लिंबलोन उतरीन, पुसता सांगेन हित गुज मग, बैठोनी निवांत सुख गोष्टी, तुका म्हणे यासी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणूनिय. फार अभ्यास, फार पाठांतर, फार भगवद्गीता पाठ करून माणसं चांगले वागत नाहीत, पण काहीच पाठ नाहीये. एकही भजन पाठ नाही, एकही अभंग पाठ नाही, पसायदान पाठ नाही, हरिपाठ पाठ नाही, पण तरी चांगलं वागणारे लोक जगात आहेत. मग खरे भक्त कोणते? ज्या भक्तांनी काहीच पाठ केलं नाही पण वागणं चुकत नाही ते सगळ्यात श्रेष्ठ भक्त. ज्यांचं सगळं पाठ आहे पण वागणं मात्र चांगलं नाही असे सगळ्यात कनिष्ठ भक्त. ते भक्तच नाही, त्यांना भक्त म्हणायची लायकी नाही, उलट भक्ताला कलंक अशा प्रकारची ती माणसं असतात. आणि म्हणून आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग एका मुद्द्यावर घेतलेला आहे, मऊ मेनावनी आम्ही विष्णुदास. अत्यंत मृदू आमचं काळीज आहे, आमची त्वचा, आमचा रंग, आमचं शरीर याच्यावर नाही. परमार्थ शारीरिक विषय नाहीये की एखाद्याचं वजन जास्त आहे मग ते परमार्थ जास्त करू शकतो असं नाही. वजन किती असू द्या, रंग कोणता असू द्या, पैसे किती असू द्या, तुम्हाला मुलं किती असू द्या, याच्यावर तुमचा परमार्थ ठरत नाही. परमार्थ हा अंतरंगाचा भाव आहे, तुमच्या मनात काय आहे. आणि म्हणून ज्याचं मन, ज्याचा विचार मऊ मेनाहुनी असतो, आम्ही विष्णुदास, कठीण वज्रात भेदू ऐसे. वज्र म्हणजे दगड. दगड किती जरी कठीण असला तर त्याच्यावर जर
पाणी साचून 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 तो खडक दुभंगला जातो. मऊ एखादा वटाणा कडक आहे, पण जर तो पाण्यात भिजत घातला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर मऊ होतो. काय केलं आपण त्याला मऊ करायला? काहीच नाही, फक्त पाण्यात भिजत घातला. हरभरा पाण्यात भिजत घातला, मटकी पाण्यात भिजत घातली, आदल्या दिवशी ती कडक होती. पाण्यात भिजत घातली, मऊ झाली. तसे आम्ही आहोत. पाण्यासारखं आमचं जीवन आहे, मृदू. मेणापेक्षा मऊ आहे आम्ही, लोण्यापेक्षा मऊ आहेत आम्ही. पण कठीण वज्राला सुद्धा भेदण्याची ताकद आणि हिंमत आमच्यामध्ये आहे. मेले जित असो निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते ते घेऊ. ही कष्टकरी माणसाची वृत्ती आहे. कष्टकरी माणसं निस्वार्थ भावना ही जी परमार्थाची परंपरा आहे, ही अडाणी माणसांमध्ये जास्त पाहायला मिळते. जे भक्ताला भोळेपणा अडाणी भक्तामध्ये जास्त असतो, भोळेपणा. आणि जे शिकलेले भक्त असतात, जे पुढारलेले असतात, ते भोळे कमी भामटे जास्त असतात. देवाकडे सुद्धा उद्देशाने जातात. आमचे आजकालच्या जगामध्ये जेवढे म्हणून भक्त आहेत, आज समजा एकादशी झाली, आळंदीची यात्रा झाली, आज माऊलीचा समाधी सोहळा आहे. लाखोनी लोक आळंदीमध्ये भक्त म्हणून भक्ती मार्गाचा सागर तिथे लुटला जातो. मुंगी सारखी माणसं गोळा होतात. पण एवढ्या लाखोच्या माणसामध्ये जी अडाणी माणसं असतात, जी नवीन पिढीसाठी अशिक्षित माणसं असतात, त्या भोळ्या भाबड्या भक्तांची संख्या जरी कमी असेल तरी भक्ती खरी त्यांचीच असते. मग तुम्ही म्हणाल बाकीचे कोण असतात? तर बाकीचे भक्त उद्देश ठेवून भक्ती करतात, उद्देश ठेवून. आता बघा बरं का, थोडस माऊली एका ओवीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, की ते सत्क्रियाची आचरावी हेतू विन. बरोबर, हेतू विन. जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरी ते परिपूर्ण होतात. आता आपल्या या समाजातल्या या अडाणी माणसाला थोडा भक्त आणि भक्ती याला थोडा साध्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करूया, की हेतूविन करायची भक्ती. पंढरपूरला जाऊन आला, रोज सांगत लोकांना मी पंढरपूर जाऊन आलो, मी 4 दिवस होतो, मग तिथे गेलो, झालं गेलो आलो, पिक्चर संपून टाकला. कोणी विचारलं तरी म्हणायचं काय पंढरीच्या वारीला असतातच अडचणी असतातच, रस्ता आहे, वाट आहे, थंडी वारा ऊन सगळं आहे, मग हे काय सांगत बसायचं? आपण कोणाच्या उपकारला गेलो होतो का? नाही.
मग काही लोक देवापाशी हट्ट धरतात, जेव्हा मी तुझ्या वारीला आलो मग आपली मागणी पत्र, जसं आपण एखाद्या पुढाऱ्याला मागवतो ना, आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या, ते द्या, तर ते आपण देवाकडे मागणी करतो, देवा मला चांगलं कर, देवा मला घरवून दे माझं लवकर, देवा माझ्या पोराचं लगीन जमून दे, देवा माझ्या पोरीचं बाळत पण चांगलं सुखाने कर. आता ह्या गोष्टी मागायला भक्ताच्या भक्तीमध्ये फरक जाणवतो. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने अर्जुनाला भक्ताचे 4 प्रकार सांगितले. सगळ्याच लोक एकाच मार्गाने भक्ती करतात असं नाही, एकाच उद्देशाने भक्ती करतात असं नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात, चतुर्विधाम भजती माम. 4 प्रकारचे लोक माझ भक्ती करतात. आर्तः, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू. बरोबर? हे थोडस का सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं काय ना, मला काही कळत नाही बाई, महाराज लोक येतात सांगायच्यात, काय हुशार लोक आहे ते, किती हुशार आहे, किती पाठ, आम्हाला काहीच कळत नाही, आम्ही अडाणी. भक्ती मार्गाला अडाणी आणि शिकण्याला काही फरक नाही. उलट ज्याला समजत आहे त्याला तरी उमजत नाही, आणि ज्याला उमजत आहे पण समजत नाही, त्यामधला भेद भक्ती मार्गात महत्वाचा आहे. नामदेव हुशार होते, देवाच्या दारात होते, देवाजवळ होते, आणि जनाबाई अडाणी होती, देवापासून लांब होते, देवाच्या दर्शनाला सुद्धा कधी गेले नाही. पण नामापाशी अहंकार होता, नामदेवाच्या अहंकाराला देव कधी झुकूनही पाहत नव्हता, आणि जनाबाईच्या जात्यावर जाऊन तिला मदत करून यायचा. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही रोज देवाला हेलपाटे मारले, चुकीचे कामं केले तर देव तुम्हाला ढुकूनही पाहणार नाही. तुम्ही कधी देवळात आले नाही, चांगले काम केले, देव तुमच्या संग राहील. मग हे 4 प्रकारापैकी आम्ही कोण आहोत? बघा, या भक्ती मार्गामध्ये जे 4 माणसं भक्ती करतात ना, जिज्ञासू, आर्त, अर्थार्थी, ज्ञानी. कोणी सांगितलं हो तुला लई दुखो आहे, तू मोठ्या देवीला 5 फेट्या घाल. बाई निघाली मोठ्याला, म्हणजे काय बाई कोण चालली मोठ्याला? ती मला एक जण भेटला होता, ते म्हणलं तुझं पोराचं लई दुखो आहे, गुण काय येत नाही त्याला, परत 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 आजारी पडत, तू मोठ्याला 5 मंगळवार चक्कर मार. माझी गेली मोठ्याला. किती वेळा गेली? तिला सांगितलं 5 वेळा जाते, गेली 5 वेळा. 5 मंगळवार झाल्यावर हिचा करार संपला, भक्ती मार्गाचा विषय संपला. तिला एक जण म्हणलं इथे कधी नको, अरे 5 खेटे आता मी नाही येणार. म्हणजे काय झालं? अर्थार्थी विषय, अर्थ आणि विषयांत बस, त्याच्या पलीकडे काही नाही विषय. अशी सुरू होणारी संपणारी भक्ती भगवंताला अपेक्षित नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. चांगलं झालं तरी देव चांगलाच आहे, वाईट झालं तरी देव चांगलाच आहे. माणसं मेले तरी देव चांगलाच आहे, माणसं जन्माला आले तरी देव चांगलाच आहे. म्हणून तर आम्ही, माणूस जन्माला आला तरी देवाच्या नावाने बारसं घालतो, आणि माणूस मेला तरी देवाच्या नावाने दावा घालतो. का? कारण काय झालं याच्यापेक्षा देव श्रेष्ठ आहे, देव करता करवित आहे. देह काळाचे, धन कुबेराचे,
तेथे मनुष्याचे काय आहे. करता करविता नेता नेवविता इथे त्याचीच सत्ता काय आहे. सगळं दैवाधीन आहे. माणसं मरतात दैवाधीन आहे. माणसं जन्माला येतात दैवाधीन आहे. निमित्ताचा धनी केला हे प्राणी, या विषयाला धरून आम्ही निमित्ताचे धनी आहोत. आज इथं आम्ही राहायला आलो. आमच्या विमलबाईवरती आणि फुलाबाईवरती आमचं प्रेम, माया, ममता, नातं, रक्ताचं नातं, सोयऱ्याचं नातं, लोभाचं नातं, प्रेमाचं नातं, या माळी परिवाराचे जे गणगोते गोतावळ आहे, या गोलवड परिवाराचं जे गणगोते, आमचं प्रेमाचं नातं, आमचं रक्ताचं नातं, आमचं जिव्हाळ्याचं नातं, आमचं व्यवहाराचं नातं. मग या दोन्ही मातेंबद्दल आमच्या मनामध्ये भावना आहे की जे सहवास आम्हाला लाभला, जे प्रेम आम्हाला मिळालं, जे उपकार आमच्यावर झाले, जे सहकार्य आम्हाला झालं, जो संबंध आमचा आला, त्या स्मृती आमच्या मनामध्ये आहेत. बाई गेली पण बाईच्या आठवणी आमच्या मनामध्ये आहेत. आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलो, शेवटचा निरोप देण्यासाठी आलो. यातून आम्हाला काय साध्य करायचंय? आम्ही कृतज्ञ आहोत. साध्य काय करायचंय? आमची कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. आम्हाला काय पैसे मिळायचे का, प्रॉपर्टी मिळायच्या का, तिच्या घरात होते पैसे, मग तिचे पोरं म्हणले तुम्ही या 10 वेळेला आपण वाटून टाकू. तिच्याकडून आम्हाला काही नकोय, आमच्याकडून तिला शुभेच्छा. कशाला शुभेच्छा? या परलोकाच्या प्रवासाला शुभेच्छा. आता तिचा जीव इथून निघला, तू यमाच्या दरबारात जाईल, त्याचा न्याय निवाडा होईल. तिथं देव त्याला पुढचा मार्ग देईल, तिला पुढची गती देईल. आम्ही सगळेजण आलो तिला सद्गती प्राप्त व्हावी, मोक्ष मिळावा, स्वर्ग मिळावा, चांगला जन्म मिळावा. ही भावना परमार्थिक भावना आहे. परमार्थ दहाव्याचा सगळ्यात मोठा आविष्कार आहे. परमार्थ दहावा. दहाव्याच्या दिवशी आम्हाला काय भेटतं? आम्ही इथं पिंडदान केलं, पिंडाला निवद दाखवला, कावळा शिवला, पूजा केली. काय भेटलं? ज्यांचा जीव गेला, ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या आत्म्याला पुढची गती मिळावी म्हणून हा विधी आहे. इथं जिवंत माणसाला याचा काय फायदा आहे का? नाही. जिवंत माणसाच्या मनात याविषयी एकच फायदा आहे की आम्ही ओझ्यातून, ऋणातून मुक्त होण्याची दिशा पाहिजे. आम्ही असे विचित्र विचार घेऊन जातो ना. एखाद्या माणसाने त्याच्यावर कर्ज असतं आणि बँक त्याच्या मागे लागते, मग वैतागून एक दिवस धागा करतो, पट्टी आणतो, नाही तर दुसरी कोणी गुसणे पासणी आणतो आणि कर्ज फेडून टाकतो आणि नीट दाखला देतो. बरोबर का? विचार नीट आहे का? मग दुसऱ्या दिवशी काय होतं? सरकारने कर्जमाफी जाहीर करतो सरकार. आणि मग हा काय म्हणतो, मला पश्चाताप झाला, मग काल पैसे भरले नसते, भरले तर माझे कर्ज माफ झाला असतं. मग असा उरफाटा विचार केल्याने माणसं कधी सुधारतील का? झालं गेलं, काल फिरलं. एखाद्या माणसाने एखाद्या देवळात दान केलं, एखादा बिनदानाचा आला, बरोबर, एक देवळात गेले, एखाद्याने 100 रुपये देवाला वाहिले. आणि एक बाया म्हणली काय व्हायचे, कोण पाहत इथं, कोणाला कळत मी वाहिले की नाही. तिने काय केलं, ते 100 रुपये घेतले, खेत घातले ना घरी. बघा दोन्हीकडे काय झाला, व्यवहार घडला. एकीने 100 रुपये दान केलं, एकीने तिथले 100 उचलले घरी आणले. आता हे फक्त दोघांनाच माहिती. जिने 100 वाहिले तिला माहिती मी 100 वाहिले, जिने उचलून आणले तिला माहिती मी 100 उचलून आणले. बघा भक्ती कशी असते. जिने
100 वाहिले ती कृतज्ञ झाली. ते म्हणले अरे देवाला 100 वाहिले काय का व्हायला तिकडं पुढं ते लाभ त्याला काय कुठं गेले, कोणी कोणी कशाला वापरले, माईक कशासाठी दिले, देवाच्या नावाने दिले. मग ते देवाच्या नावाने दिलेले देवाच्या मार्गाला गेले. देवाच्या मार्गाला गेले त्याचं पुढं काय झालं मी काही विचारायला गेले नाही, पण मलाच समाधान. देवाचं आपण केलं पाहिजे. देवाचे उपकार आपल्यावरती आहेत. आता देव पैसे मागतो का? देव निवत खातो का? देवाने आजपर्यंत निवत खाल्ला का? नाही. पण आपण निवत कोणाला दाखवला? देवाला दाखवला. आता ही गोष्ट थोडी समजून घ्या. आमचा धर्म हा इतका क्लिष्ट नाहीये की कोणाला समजायचं. इतका सोपा आहे की अडाण्यातल्या अडाण्याला सुद्धा हा धर्म ज्ञान देतो, वागणूक देतो, सद्विचार देतो. म्हणून तर जनाबाई धर्मातील ज्ञानेश्वरीचं चिंतन सांगताना म्हणते, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाची ऐसा वर या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कुणी धनी त्याची लुटांगणी. आमच्या भिल्ल समाजातले मागचे लोक तर अडाणी होते. हा भटका समाज आहे. पालात राहणारा, कोपीत राहणारा, झोपेत राहणारा समाज इतिहासामध्ये होता. आता आम्ही शिकलो, आता आम्ही समाजाच्या प्रवाहामध्ये आलो. प्रवाहामध्ये आल्यानंतर आमची मुलं शाळेत जायला लागली, आमची मुलं शाळा शिकायला लागली. आता आपल्या समाजातील माझ्या सगळ्या बंधू भगिनींना एकच विनंती आहे, आम्हाला वाचता येत नाही पण आमच्या नातवाला तर येतं वाचता, आम्हाला पाहता येत नाही पण आमच्या नातवाला तर पाहता येतं. मग आमच्या नातवंडांना, आमच्या पोरांना शाळा शिकताना कृपा करून भक्ती मार्ग शिकवा. घरामध्ये हरिपाठाचं पुस्तक आणा, घरामध्ये ज्ञानेश्वरी आणा. तुमचा नातू वाचीन, तुम्ही ऐका. किमान तुमच्यावर जर नाही परिणाम झाला तर त्या बारीक कोवळ्या काळावरती त्याच्या संस्काराचा परिणाम होईल. 2 अभंग पाठ करायला लावा, 2 ओव्या पाठ करायला लावा, पसायदान पाठ करायला लावा, हरिपाठ पाठ करायला लावा. कोणाला? तुमच्या नातवंडांना, तुमच्या पोरांना, पोरींना. जे शाळा शिकले, 4थी शिकले, 5वी शिकले, ज्यांना पुस्तकं वाचता यायला लागले, ज्यांना मराठी वाचता यायला लागलं, ज्यांना वाचता येतं, अशा पोरांना आवर्जून थोडं 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 धर्म शिक्षण देत चला. काय होईल? पुढच्या पिढीचा सगळ्यात मोठा धोका आहे की पैसे तर येतील, उत्पन्न तर वाढल, पण धर्म जर आपल्या पोरांच्या बरोबर नसेल तर मुलं बंधन मुक्त होती, मुली बंधन मुक्त होती. जसं एखादा वासरू आपल्याकडे जन्माला आलं, गाईला गोरं झालं, लहानपणी ते गोरं एकदम ताकदीने कमी असतं. आपले बारीक बारीक पोर सुद्धा त्याला त्याच्या संग खेळते, त्याला आवडते, त्याला घेऊन जाते, त्याला मोरकी बांधतो आपण किंवा आपले गाव घेतो, त्याच्या गळगाडी घेतो, त्याच्यावरती आपण त्याला आकळीतो. पण जसं जसं ह्या बैलाची ताकद वाढते आणि जर त्या बैलाला तुम्ही व्यसन घातली नाही तर ते बैल काय करतो? उधळतो. उधळल्यावर तुम्ही काय करता? आयला बैल मार काय. आणि मग तुमच्याकडे दुसरा काय पर्याय? एकच पर्याय ना त्या बैलाला आकळायला. काय पर्याय? व्यसन घालणे हाच पर्याय. व्यसनीला दाव बांधलं आणि दाव कासरा ओढला तर किती किती ताकदवान बैल असू द्या, व्यसन कुठे? त्याच्या नाकाच्या पडद्याची. आपण म्हणतो ना नाकाचं हाड वाढलं, त्या पडद्यात ती व्यसन घातलेली आणि ती व्यसनीला ताकद लावली. जर ते ताकद लावायला गेला व्यसन उडली गेली तर त्याला काय होतं? वेदना होता, त्याला एकदम व्याकुळ होतो. तो किती ताकदवान असू द्या गाळ होतो. म्हणून तो काय करतो? उभा राहतो. जर आपण त्याची कासरा वळला, त्याच्या व्यसनीला ताण पडला तर तो उभा राहतो. म्हणजे बैलाला आकडायला काय घालायची गरज आहे? व्यसन घालायची गरज आहे. तसं आमच्या पोरांना काय आता यसनी घालून बांधायचं कुठं नेऊन? यांच्या यसनी कुठे आहेत? यांच्या यसनी परमार्थामध्ये आहे. यांच्या यसनी बंधन कुठे आहेत? धर्म बंधनामध्ये आहे. धर्म हे बंधन आहे. कसं वागावं, कसं बोलावं, काय
काय खावं, काय खाऊ नये, काय करावं, काय करू नये, हे सगळं ज्याला समजलं त्याला धर्म समजला. आणि म्हणून आता एकाएकी तर काही सगळ्या गोष्टी एका रात्रीतून काही त्याला इथं दुकान नाही वगैरे निरप्रत प्रवचन ऐकलं, सगळे पोरं सुधारले, आजपासून सगळ्या भिलांनी दारू सोडून दिली, आजपासून सगळ्यांनी चांगलं वागायला ठरवलं, असं सगळ्या रात्रीतून घडायचं नाही. मग कसं घडल? हळूहळू 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 शनैर अर्था शनैर पंथा शनैर मार्गम आचरे. तुमच्या पुढच्या पिढीला हरिपाठ शिकवा, पसायदान शिकवा, थोडं थोडं भजन शिकवा, अभंग शिकवा, गायन शिकवा, दर्शन शिकवा. पोराला शाळेत जाताना रोज सांगत जा की बाबा गावात चाललं ना, पहिलं देवीचं दर्शन घे, मातेचं दर्शन घे, माळाईचं दर्शन घे, रामेश्वरचं दर्शन घे, आणि मग शाळेत जाऊन बस. त्या पोरासाठी ती गोष्ट किती सोपी आहे. नाही बाबा, माझी आजी म्हणली देवळाच्या आधी देवाचं दर्शन घे, देवाच्या पुढे उभा राहा. माणूस देवाच्या दारात गेल्याने काय होतं? दोन गोष्टी घडतात. पवित्र ठिकाणी गेल्याने माणसाचं मन प्रसन्न होतं, पहिली गोष्ट. दुसरं, ईश्वराच्या धाकाने भीतीने माणसं पाप करत नाही. ईशभय त्याला काय म्हणतात आमच्या शास्त्रामध्ये? ईशभय. भीती वाटते माणसाला, नको बाबा देवाचं लय काम असतं बेकार, देवाचा कोप झाला तर आमचं काय होईल, काय खरं नाही आमचं. देवाच्या कोपाला, देवीच्या कोपाला जे घाबरतात ते चांगले वागतात. काही लोक म्हणले कशाची देवी कशाचा कोप, असे लोक कधी सुधारतील का? नाही. असे लोक चांगले वागतील का? नाही. म्हणून आमच्या पुढच्या पिढीला देवाला पूजन, देवाची भक्ती, देवाचं दर्शन, देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन करायला शिकवा. आणि ही जी गोष्ट केली तर आमच्या पुढच्या पिढ्या, खात्री सांगतो तुम्हाला, की आमच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, आमच्यामध्ये चिकाटी आहे, आमच्यामध्ये कष्ट करायची तयारी आहे, आमच्यामध्ये प्रतिकार शक्ती आहे. बघा बालक पटेल, करोनाच्या काळात बंगल्यावाले, महालावाले इथे पुष्कळ लावायचे, आजारी पडायचे, ऍडमिट व्हायचे, मरायचे. आमच्या भिल्ल समाजात, आमच्या वस्तीत राहणाऱ्या, कोपेत राहणाऱ्या, रोज काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या या समाजाला हे मास्कही नव्हतं, क्वारंटाईन नव्हतं, विलगीकरण नव्हतं. आमची झोपडी जन्मीन एवढी 10x5ची, आणि त्याच्यात 10 पोरं राहणार, काय अंतर ठेवून कोणी कोणात. पण प्रामाणिक विचारांचा हा समाज करोनामध्ये अबाधित राहिला. आम्ही आश्चर्य की पालात राहणाऱ्या माणसाला करोनाने काही त्रास दिला नाही, महालात राहणाऱ्या माणसं मेले. मग याचा अर्थ आमच्या कष्टकरी समाजाला जरी 2 रुपये उत्पन्न कमी असेल, जरी 2 गोष्टी मिळत नसतील, 2 घरात सुखवस्तू नसतील, पण आमचं शरीर धडधाकट आहे आणि शरीर हेच आमचं खरं साधन आहे. एखाद्या माणसाने पायाने चालायची हिंमत ठेवली आणि एखाद्याला गाडी आहे, गाडीवाला हा रोगी असतो, हळूहळू त्याला चालायची त्याची सवय मोडती आणि झपाटा खेळतो. पायी चालणाऱ्या माणसाला त्याचं हृदय भक्कम असतं, त्याचं काळीच निधड्या छातीचं असतो, त्याला अटॅक बिटॅक काही येत नाही. म्हणून कष्ट करणाऱ्या माणसाला असे हे खाऊ रोग होत नाही. डायबिटीज, ब्लड प्रेशर, अटॅक, शिरा चोकप हे रोग कष्ट करायला होत नाही. का होत नाही? कारण कष्टकरी माणसाचं शरीर हे मजबूत असतं. आपण त्याला काय म्हणतो इंग्लिश मध्ये? स्टील बॉडी म्हणतो, स्टील बॉडी. मग ही स्टील बॉडी महत्वाची का स्टीलची एखादी गाडी महत्वाची? गाडीला काय, गाडी आपल्या साधन आहे, ते काय आपलं काय आपल्या आयुष्याला पुरलं काही तात्पुरतं व्यवस्था 2 मिनिटं वाचावेत, कष्ट कमी लागावेत म्हणून आपण या सगळ्या संसाधनाचा वापर करतो. पण ज्याच्या पायात हिंमत आहे ना, एका कवीने खूप सुंदर रचना परमार्थामध्ये दिलेली आहे. सागर पोहत बाहू बळाने, नाव तयास मिळो न मिळो रे, सोये जो तेजो निधी तरणी, ते गृही दीप जळो न जळो रे. जो
करी अपितू निरंतर देव तयास मिळव जो मिळव रे. ओळख पटली त्यास स्वतःची देव तयास मिळव न मिळव रे. बरोबर का? जो कष्ट करी अपितू निरंतर वेद तयास कळव न कळव रे. ओळख पटली ज्यास स्वतःची देव तयास मिळव न मिळव रे. आता हे चिंतन तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय की कष्टाच्या लायकीचं माझं शरीर आहे हे जरी तुमच्या लक्षात आलं तरी तुम्ही भाग्यवान आहात. असे कित्येक लोक हे ज्यांच्या घरी पाची पकवान शिजवले पण त्यांना जिरवता येत नाही ना. एक घास खाल्ला का त्यांचं पोट फुगत. त्यांना एक मिरची खाल्ली ना 4 दिवस पोटात आग होती. मग त्यांच्यापेक्षा तर आपण लय चांगले ना. मिरची ठ्याचा भाकर खातो पण आम्हाला पचवायची हिंमत आहे. मग पचवायची हिंमत असणारा श्रीमंत का पचवण्याची औषधं खाणारा श्रीमंत? लक्षात ठेवा. बारीक विचार करा. आपण बऱ्याच वेळा स्वतःला फार दुःखी समजतो. काय राव बघा ना त्याच्याकडे गाडी आहे त्याच्याकडे बंगला आहे माझ्याकडे काहीच नाही. माझ्या घरी खायला 2 टायमाला नसतं ना. एक टाइम खायला नाही भेटलं म्हणून आम्हाला काही लगेच मोठा रोग लागला नाही. पण एक टाइम नाही जेवायला भेटलं म्हणून त्यांचे औलादी बघा कशा नाजूकवाणी कापसावानी एकदम तशावानी त्यांचे शरीर. आणि म्हणून आजच्या प्रवचनाचा मूळ उद्देश की आम्ही जे आहोत आम्ही खरी माणसं आहोत. माणसं ही शरीराने आणि कष्टाने आम्ही धडधाकट आहोत आणि मनाने मात्र आम्ही भक्त आहोत. त्याग सेवा समर्पण हे आमची गुण आहेत. ही आमची भावना आहे. आणि म्हणून सगळ्या माझ्या मायमाऊलींना सगळ्या माझ्या वडीलधाऱ्या मंडळीला माझ्या भावासारख्या माझ्या मुलासारख्या असणाऱ्या सगळ्या आमच्या भिल्ल समाजाच्या समस्त गणगोताला विमलबाईच्या आणि फुलाबाईच्या ताब्यानिमित्त मी आवाहन करतो की वाईटापासून दूर जा. काही वाईट गोष्टी आमच्या जवळ असतात आणि सहज मिळतात म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करतो. सहज मिळतात. साधं उदाहरण देतो तुम्हाला. एखादा माणूस लय कष्ट करतो फार दिवसभर 4 ट्रॅक्टर भरतो वाळू भरतो 4 ट्रॅक्टर खत भरतो खत फिसकटितो कष्टाचे काम करतो. बरोबर का? आता मी काय सांगतो ते थोडं बारीक ऐका. आणि मग संध्याकाळ घरी आला तुला अंग दुखत आहे बा. आता कोणाचं अंग दुखतं कोणाचं दुखत नाही याच्याकडे लक्ष ठेवा. जो माणूस कधी नवत कष्ट करतो त्याचं अंग दुखत. जो रोज कष्ट करतो त्याचं अंग दुखत नाही. मग कधी नवत एखादं पोरग कामाला जातं मेहनत करतं सवय नसते आणि मग त्याचं अंग दुखायला लागलं कोणतरी एखादा म्हणतो चल तुला आहे ना औषध देतो चल जाऊन. मग ते त्याला घेऊन जातो 5-10 रुपयाची पाजितो आणि मग त्याला वाटतं 5-10 रुपयाची पेल्यावर काय अंग काय दुखत काही दुखत नाही. अंग काय काय दुखत काय सगळं राहील ना. फार तुम्हाला कुठला रोग असू दे ना 10 मिनिटं का होईना राहील ना तो रोग. आणि मग ते करतो जातो येतो आणि मग याला काय वाटत आहे बरं आहे ना 500 रुपये भेटले 10 रुपयाचं आपलं दुखणं झालं. मग हा काय करतो ते 10 रुपयाच्या छोट्या खर्चाला घाबरत नाही आणि मग तो म्हणतो उद्या 5 ट्रॅक्टर भरतो काय नाही झालं 15 रुपयाचे घेऊ द्या 20 रुपयाचे घेऊ द्या. असं करत 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 त्याच्या जीवनाचं परिवर्तन होतं. मग परिवर्तन काय होतं? ज्या दिवशी काम नाही मग त्या दिवशी बंद आहे का? काम नाही त्या दिवशी जेवण बंद नाही करीत माणूस. ज्या दिवशी काम नाही त्या दिवशी पाणी पिणं बंद करीत नाही आणि मग त्याची बंद करीत नाही. आला का पंचायतचा भाग. आता आज तर काय काम नाही
आज काय अंग दुखत नाही तरी पण घ्यायचा विषय आला का नाही. म्हणजे काय वाईट ते काय आहे, वाईटच आहे. त्याला तुम्ही कितीही म्हणा, काहीही म्हणा, कुठेही म्हणा, वाईटाला वाईटच म्हणा. याची जर सवय ठेवली तर कदाचित तुमच्या पुढच्या पिढीला याच्या धोक्यापासून दूर जावं लागेल. मग होता कसं, मग हे व्यक्तिगत दोषापुरतं नाही राहत. मग पुढे कसं होतं, थोडा दारू पितो, मग गाडी चालवतो, मग गाडी चालवताना भानाव नसतो, मग गाडीला ब्रेक कमी असतं, गाडीचा गेअर लवकर पडत नाही, आणि मग हा रानातून त्या रस्त्याला कुणीच नसतं तिथं चालवतो, तिथं एवढा धोका नसतो. पण जेव्हा हायवेला आला याच्यात थोड्या चुकी पाहिजे कुणीतरी मरत किंवा हे तरी मरतो, आणि मग त्याच्यापासून पुढे 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 प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून आजच्या प्रवचनाच्या सेवेमध्ये तुम्हाला हात जोडून विनंती करतो महाराज, जर कुणाला वाईट सवय असेल तर ती सवय बंद करण्याचा प्रयत्न करा. ज्याचं वय जास्त झालं असेल, त्याला ती सवय बंद होत नसेल तर त्याला औषधी उपचार आहेत. असं नाही की ती काय फार खर्चिक काम नाही, लय खर्च येत नाही, पण थोड्या खर्चात त्याला न सांगता सुद्धा काही उपचार करून त्याचं व्यसन सुटू शकतं. पण त्याचं व्यसन सुटलं तर तुमच्याच घरात, तुमच्या आमच्या कुटुंबात सुख नांदेल, आनंद निर्माण होईल, वातावरण बदलून जाईल, आमची परिस्थिती बदलून जाईल, आमचं कुटुंब प्रेम, जिव्हाळा, माया, ममता याच्यामध्ये एकमेकाला आधारयुक्त राहील आणि आमचं दुःख कमी होईल. या दृष्टीने हा विचार ठेवा. पुढच्या पिढीला याची सवयच लागू नये, पुढच्या पिढीला याची सवयच लागू नये म्हणून आपल्याला या पोरांना आतापासून भगवत भक्तीचा मार्ग स्वीकारायला लावा. भगवंताची भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे. भगवत भक्तीमध्ये भगवंताच्या भक्ताला नेहमी चांगल्या गोष्टीची सवय लागते आणि वाईट गोष्टीची सवय कधीच लागत नाही. जो खरा भगवत भक्त आहे त्याला दारूच्या दुकानात कामाला ठेवलं तर तो थेंबर पेत नाही, आणि जो डुप्लिकेट भक्त आहे त्याला दिंडीला जरी पाठवलं तर खिशात फुगे घेऊन जातो तो, आणि तो तुला गेला जाऊन येतो, तिकडं फुगा घेऊन टप्पत मारून येतो. म्हणजे भक्ती खरी आणि खोटी, जो खरा भक्त आहे त्याला रोजही दारूत बसावं, इकायला बसावं, तू काय पेणार आहे का नाही, कारण तो काय आहे देवाचा भक्त आहे. आणि आता डुप्लिकेट ढोंगी माणसाला भक्ती मार्गाला लावलं तर ते सुधरण का, ते उलट दोन लोकांना म्हणून चला मी आणलंय संजय माया पाहिजे तुम्हाला घ्या तुम्ही पण. म्हणजे ही जी सगळी परंपरा आहे ही अंतःकरणाची परंपरा आहे. म्हणून तर तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, अशानं देव काही पावायचा नाही हो, देव काही बाजारचा भाजीपाला नाही. अरे दगडाचं देव त्याला वडाराचं देव, लाकडाचं देव त्याला अग्नीचं देव, मातीचा देव त्याला पाण्याचं देव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं देव, अशानं देव काही पावायचा नाही हो, देव काही बाजारचा भाजीपाला नाही हो. मग काय सांगितलं, भाव तिथं देव ही तर संतांची वाणी, आचारा वाचुनी पाहिला का कोणी. आचार चांगला ठेवा, विषय सुरू होईल. आज आपण त्या दहाव्याला आलो, त्या दहाव्यामध्ये हा समस्त माळी परिवार आमचा जामगावचा हा एक चांगला विचार धरून समाजात राहणारा परिवार आहे. म्हणजे भटक्या विमुक्त जमातीमध्ये फार थोडी समाजाची लोक समाजात प्रतिष्ठित आहेत. त्यापैकी आमचा माळी समाज हा चांगल्या समाजात वावरणारा, चांगल्या पदावर काम करणारा, चांगले विचार घेऊन काम करणारा समाज आहे. आणि त्यांच्याच आश्रयाने राहणारा आमचा कुलवाड समाज, त्यांच्या फुलाबाई आणि माळी परिवारातील विमलबाई यांचा आजचा हा 10वा, आणि त्या निमित्तानं आजच्या प्रवचनासाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेतील मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेटू ऐसे, मेले जीत असो निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ, भले तरी देऊ
गांडीची लंगोटी नाठाळाचे काठी देव माथा माय बापाहुनी बहुमायावंत करू घातपात शत्रुहुनी अमृत ते काय गोड आम्हा पुढे विष ते बापुडे कडू किती तुका म्हणे आम्ही अवघेची गोड ज्याचे पुरे गोड त्याची परी तुका म्हणे आम्ही अवघेची गोड याचा अर्थ काय आमचं वागणं गोड आमचं बोलणं गोड आमचं कर्म गोड मग आपण जे चांगलं करतो चांगलं वागतो चांगलं बोलतो हे काय आपोआप होतं का याच्यासाठी काय लागतं संस्कार चांगले लागतात संस्कार चांगले लागतात आणि मग संस्कार चांगले करण्यासाठी आमच्यावरती विशिष्ट प्रकारची धर्म प्रक्रिया होणं गरजेचं असतं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढावं या नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीड भार तुका म्हणे काना थोर झालेली सेवा